भावार्थ भगवद्गीता. भगवद्गीतेचा आर्यावृत्तातील मराठी भावानुवाद. अध्याय 6. ध्यानयोग. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, निराश्रयी कर्मफली, करी कर्म जो कर्तव्य म्हणूनी, योगी संन्यासी तो, निष्क्रिय निर्यज्ञ जो पार्था जाणी. अभिन्न योग संन्यास जाण हे पांडुसुता तू निश्चित. न होतो कुणी योगी, न करता त्या कामना विसर्जित. नवसाधक मुनी योगी, पार्था साधनतया नित्यकर्म. योगारूढ जो योगी, कुंतीतनया साधनतया शम. मनुष्य जेव्हा निश्चित, विरत इंद्रियार्थी सकाम कर्मी. सोडी संकल्प सर्व, योगारूढ तोची संन्यास धर्मी. न खचता खचित कधीच, पार्थ आत्म्यासी उद्धरावे स्वये. मनुष्यासी रे निश्चित, आत्माचितो बंधुवा शत्रु स्वये. आत्मा बंधुतयाला, जिंकीला आत्मा स्वये जयानी. आत्मा स्वैरजयांचा, शत्रुतया तोच आत्मा जाणी. प्राप्त करी परमात्मा, जिंकुनी आत्म्यास मनःशांतीनी. सर्वदा समस्थिरतो, सुख दुःख शीतोष्ण मानापमानी. तोषी ज्ञान विज्ञाने, आत्मा कूटस्थ जितेंद्रिय पार्थ. म्हणवी युक्त तो योगी, ज्यास हेमाश्मी दृष्टी समसार्थ. पापी वा पुण्यवान, तटस्थ वा मध्यस्थ. शत्रु वा मित्र, सखाप्त वा द्वेषी. पाही सर्वसम तो विशेष पात्र. एकांती एकाकी, युक्त मुनी तनमन आत्म्या सहित. सोडुनी इच्छा संग्रह, संयमावे साधकाने चित्त. पवित्र दृढ समतलते, अति उंच नीच नसावे आसन. प्रथम घालावे दर्भ, वर वस्त्र मृदु, त्यावरी मृगाजिन. आवरूनि मन इंद्रिये, बसुनी आसनी एकाग्रमनाने. आत्मशुद्धते साठी, योगात युक्त भावे स्थिरतेने. समरेशे तधरावे, ताठ निश्चल ग्रीवा पाठशीर. न पाहता सभोवार, असावी दृष्टी नासाग्री स्थिर. ब्रह्मचर्य व्रती असे, होवूनि प्रशांत निर्भय अंतरी. रोधूनि मनास पूर्ण
लावावे ध्यान पार्था मजवरी. नियमूनि सदा मानस अभ्यासे स्वसंयमे जो योगी. मिळवी निर्वाण शांती मिळे मज येऊनी माझ्याच मार्गी. खाई फारवा अल्प पार्था युक्त तो कधी होईना. न साधे योग तयास जो अतिनिजे वा जागे अर्जुना. आहार विहार नीज कर्म आणि कर्तव्य ही जो नियमी. जाणी कौंतेया तू दुःख हरतया योग सांगतो मी. चित्त नियमुनी विशेष करी स्थिर जो नित्य आत्मरूपात. म्हणावे पार्थ तेव्हा निस्पृह योगी असे योगयुक्त. देव तो दीपक संथ ठेविला जरी तो निर्वात स्थानी. तसा संयमी योगी म्हणवितो एकाग्र आत्मध्यानी. जय मन जेथ रममाण योगे चित्त होवुनि निवृत्तची. भेटूनि आत्म्यासरे संतोषला मानव आत्म्यातची. होवुनि चित्त निवृत्त मन जेथे विजय रममाण योगे. भेटूनि आत्म्यासरे संतोषला मानव आत्मयोगे. अनुभवूनि सुख परम बुद्धिग्राह्य दिव्य इंद्रियातीत. तत्वतः लवलेशही न ढळे तो धनंजया जेथे स्थित. मिळवी असे ज्या पुढे न मानी कधी तो लाभ श्रेष्ठ दुजा. स्थिरावूनि जेथे तो न ढळे वाढता भार दुःखाचा. वियोग दुःख संयुजे म्हणे हाची योग जाण धनंजया. न त्रासता कौंतेया योजा निश्चयाने योगासया. त्यागुनि काम निशेष निर्मिला जो संकल्प प्रभावे. नियमूनि चौफेरही इंद्रियास मनाने संयमावे. अचल धीर बुद्धीने पार्थ मन हळू हळू शांत व्हावे. स्थिर करुनि मन आत्म्यात काही न स्वये चित्ती चिंतावे. विचली जेथ जेथूनि धनंजया मन चंचल अस्थिर हे. ओढूनि त्यापासून बांधावे आत्मतत्वी चित्तते. रजतो ज्याचा शमला प्रशांत चित्त जो निष्पाप मार्गी. झाला तो ब्रह्मभूत मिळवी अतिदिव्य सुख असा योगी. जाळी कल्मष पार्था सदैव योगाभ्यासी तो योगी. ब्रह्ममय निरंतर जो परमानंद तो सुखाने भोगी. भूतात वसे आत्मा भूते आत्मी जाणी योगी जो. आत्मा योगयुक्त
जो पाही समसमान सभोवती तो. पाहतो मज सर्वात आणिक मज ठाई जो सर्वास. मी त्याचा तो माझा न अंतरी कधी एकमेकास. मी वसे सर्वभूती भजतो मज नर जो स्थिर एकत्वी. करुणी कर्मे तो योगी राही माझ्यात सदा या विश्वी. स्वानुभवे धनंजया बघे सर्वत्र समसमान नरजो. जीव सुखी वा दुःखी मानी समपार्थ परमयोगी तो. अर्जुन म्हणाला, मधुसूदना केशवा वर्णिलास योग साम्य जो आता. नित्य चंचल हे चित्त न दिसे मज केशवा यास स्थिरता. वदे पार्थ हे कृष्णा मन चपल बलिष्ठ प्रमाथी दृढ असे. बांधणे वात दुष्कर दिसे मजला संयमणे मन तसे. भगवान श्री कृष्ण म्हणाले, निसंशय कौंतेया अतिदुर्घट चंचल मन संयमणे. जाण परी महाबाहु वशे ते अभ्यास वैराग्याने. असंयत मनी पार्था मानितो अशक्य साधने योग. परिसंयमे मनजो सुप्रयत्ने तया साधे योग. अर्जुन म्हणाला, युक्त श्रद्धेत आधी परी अयत्ने योगातुनी भ्रष्ट. काय मिळे गती तया अप्राप्य जयास हा योग श्रेष्ठ. होतसे का तो भ्रष्ट ब्रह्म वा भौतिक मार्गी मुरारी. अस्थिर जो ब्रह्मपथी नष्टे कायतो छिन्न ढगा परी. संशय मम हा कृष्णा विनवितो मी निशेष निरसावा. दिसेन आणिक कोणी संदेह मम मिटवाया माधवा. भगवान श्री कृष्ण म्हणाले, न विनाशे पार्थ कधी या लोकी वा परलोकी रेतो. न पावे दुर्गतीला रत शुभकार्यी बापा कोणी जो. योग भ्रष्ट तो साधु पुण्यात्मी बहुवर्षे सुखभोगी. शुचि संपन्न गेही जन्मतो पुनरपि तो भ्रष्टयोगी. वा अर्जुना जन्मतो भ्रष्ट साधु कुली प्राज्ञयोग्याचा. जन्म असा या लोकी अतिदुर्लभ खरा जाण कौंतेया. मिळता जन्म हा असा स्मरुनी बुद्धिबोध पूर्वजन्मीचा. ऐक हे कुरुनंदना करी प्रयत्न पुन्हा संसिद्धीचा. पूर्वबोधे अवशही योगात बळे आकर्षे योगी. अतितरे वेदांचा असे सदैव तो जिज्ञासु योगी. सुयत्ने अभ्यासेची
पापातुनि पवित्र होतो योगी, मिळवी परमगती तो, पूर्ण होवूनि जन्मांतरी जगी. प्राज्ञतापसी कर्मी याहूनि श्रेष्ठतम योगी आगळा, म्हणूनि ऐक माझे तू व्हावे योगी श्रेष्ठ वेगळा. मत्परायण अंतरी योग्यातही अर्जुना जो योगी, भजतो मज श्रद्धेने मानितयामि श्रेष्ठतम योगी. पाचव्या अध्यायापर्यंत आपण ज्ञानयोग, कर्मयोग, विविध कर्मे, कर्मयोग आणि संन्यास यातील एकरूपता इत्यादी विषयांचा उहापोह केला. 6व्या अध्यायापासून पुढे कर्मयोग किंवा ज्ञानयोग साध्य करण्यास आवश्यक साधनांचा विचार करणार आहोत. त्यापैकी 6व्या अध्यायात ऐकलेल्या ध्यानयोगाचे हे संक्षिप्त वर्णन. कर्मयोग आणि संन्यास रूपच आहेत हे भगवान श्रीकृष्ण पुन्हा एकदा निश्चितपणे सांगतात. कर्मयोग आणि संन्यासाच्या मुक्कामावर पोचण्यासाठी लागणाऱ्या चित्ताची एकाग्रता, आहारविहाराची परिमितता, समदृष्टी या साधनांची पूर्ती कशी करावी यासाठी ध्यानयोग सांगितला. योगी 2 प्रकारचे. एक नवीनच मोक्षमार्गावर आलेला, त्याच्यासाठी नित्यकर्म हेच साधन. तर दुसरा योगारूढ, मोक्षपदाला पोचलेला, तो निष्काम संकल्परहित कर्म करणारा. मानवाने स्वतःचा उद्धार स्वतःच करावा. याचा अर्थ असा की प्रत्येकाला स्वतःच्या कृत्याचे उत्तरदायित्वसुद्धा स्वतःच घेता आले पाहिजे. समदृष्टीचा, आत्मजयी, शांत, निर्विकार, ज्ञानविज्ञानात तृप्त, ईशपरायण, जितेंद्रिय असा उत्तम योगी होण्यासाठी मनाची एकाग्रता आवश्यक आहे. व्यवहार असो वा परमार्थ, मनाची एकाग्रता महत्त्वाची. व्यावहारिक आयुष्यातील यशापयशसुद्धा मनाच्या एकाग्रतेवर अवलंबून असते. मन हे वाऱ्यागत चंचल, त्याला एका ठिकाणी बांधावे तरी कसे? मनाची एकाग्रता साधावी तरी कशी? त्यासाठी ध्यानसाधना सांगितली आहे. इंद्रिय विषयातून मन काढून माझ्यावर ध्यान लावावे असे भगवान श्रीकृष्ण सांगतात. अर्थातच हे सगळं एका दिवसात साधणारं नाही. त्यासाठी सातत्य आणि अभ्यासाची गरज आहे. मनाची एकाग्रता साधण्यास आवश्यक अशी दुसरी गोष्ट म्हणजे आहारविहाराची किंवा एकूणच जीवनाची परिमितता. आहार, निद्रा किंवा इतरही गोष्टींमध्ये नियमन आणावे. कसलेही अत्यल्प किंवा अति नको. कर्मकर्तव्य चांगले असले तरीही त्याचासुद्धा अतिरेक नको. तिसरी गोष्ट आहे समदृष्टी, म्हणजे सर्व जीवांकडे एवढेच नव्हे तर सर्व सुख दुःख, शीत उष्ण अशा सर्व गोष्टींकडे अभेद दृष्टीने बघणे. नाही तर मन चंचल होऊन मनाला स्थिरता येणे कठीण जाते. मनाचे असे नियमन केल्याने आत्मध्यानात चित्त एकाग्र होते. इथे विषयानुभूती संपते आणि आत्मानुभूतीचा प्रारंभ होतो. रजोगुण संपतो. माणूस मोठ्यात मोठ्या दुःखाने विचलित होत नाही. परंतु अर्जुनाला मनाच्या चंचलतेचा अनुभव असल्याने त्याला आपल्या सर्वांच्याच मनाला स्थिरता आणावी कशी असा प्रश्न पडला. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मनाचा संयम हा खरोखरीच अत्यंत कठीण आहे, परंतु अभ्यास आणि वैराग्य यांनी ते सहज शक्य होईल. एका जन्मी जरी हा योगाभ्यास पूर्णत्वास गेला नाही तरी या जन्मीचे संस्कार सोबत घेऊन माणूस पुन्हा पुन्हा जन्म घेतो व जन्मांतरी सिद्धीसाठी प्रयत्न करून शेवटी सिद्धीच पावतो. तापसी, प्रज्ञ किंवा सकामकर्मी यापेक्षा योगी श्रेष्ठ आहेत आणि त्यातही
जे योगी भक्त आहेत, श्रद्धावान आहेत, ते श्रेष्ठतम आहेत असे म्हणून भगवान श्रीकृष्णांनी 7व्या अध्यायापासून भक्तियोग सांगण्यास प्रारंभ केला.